आणि हो, मी सकू अवस्थेला जात नाही, कारण इतरांसाठी ते सकूला वर्षातनं एकदा जाळतात. पण माझ्या मनातली विचारातली ती धूर्त कपटी खोटारडी सकू मी रोज अनेक वेळा जाळतो. मग पाठीत खंजीर खुपसणाऱ्या त्या सकूपेक्षा उघड उघड धूर्त असणारी माणिक काय वाईट. म्हणून मी तिच्याशी लग्न करून कृती करून तुला चोख उत्तर दिलंय. कळलं? हसायला काय झालं? मी काय बोललोय ते सगळं डोक्यावरून गेलं का तुझ्या? नाही नाही, तुमचा एकूण एक शब्द मी टिपून घेतलाय. मग हसायला कसलं आलं तुला? अहो तेच, तुमच्या मनातली आणि विचारातली कपटी सखू तुम्ही रोज अनेक वेळा जाणता. म्हणजे तुमच्या मनात आणि विचारात मला स्थान आहे, तर रोज आहे. आणि रोज जळून पण मी तिथेच आहे, मी तिथेच आहे. हो ना? अहो हे ऐकून ऐकून मी धन्य झाले. तुम्ही जिला रोज जाळता आणि तरी मी तिथेच आहे, कारण तुम्हाला खरी सखू ठाऊक आहे. तुमच्या मनावर ती कोरली गेली आहे आणि ती कधीच पुसली जाऊ शकत नाही. तुम्ही तिला जाळलं तरीही मी तिथेच राहीन, मी तिथेच राहीन. चला जेवायला. काकूंनी गोडाचा बेत केलाय. चला. मी हिला ऐकवायला गेलो आणि ही मलाच ऐकवून गेली का? मामी, मामी, अगं मामी. काय रे लबाडा, काय हवंय? मी मामीला हाक मारतोय. शंभू, अरे मीच आहे तुझी खरी खोरी मामी. हट, तू नाही माझी मामी. माझी मामी फक्त सखू मामीच आहे. शंभू, मी तुला बजावलं होतं ना सकूला मामी म्हणायचं नाही म्हणून. लक्षात आलं नसेल तर कानाला खडा लावून ऐक. हीच तुझी मामी आहे. आता माझं माणिकशी लग्न झालंय तेव्हा तिलाच मामी म्हणायचं, कळलं? नाही, या माणिकला कधीच मामी म्हणणार नाही. माझी मामी फक्त सखू मामीच आहे. उलट उत्तर देतोस. तुला तुझ्या माई आजीकडे पाठवू का? अरे मामा, त्यापेक्षा या माणिकला ना तिच्या घरी पाठवून दे. शंभू, शंभू, पाहिलं सावकार, त्या सखूमुळे हा शंभू आगाऊ झालाय. ती लाड करते ना त्याचे. मला नाही जमत असले फाजील लाड करायला. मामी, 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 तुला माहितीये का, टेंगू मामाने त्या माणिक सोबत लग्न केलं. हो का? हो, मला दिगू मामाच बोलला. आता मी माणिक सोबत लग्न केले तर तू तिला मामी म्हण. मामा सांगतायत तसं म्हणायचं ना मग. हट, मला नाही ती आवडत. आणि मामी, तू असताना दिगू मामाने दुसरी मामी का आणली? जय जिंगरोबा! बाबाजी, बाबाजी आले. काय झालं मामी? ए सखू, बाबाजी महाराज आलेत. त्यांनी तुला बोलवलंय. चल. बाबाजी महाराज, दिगू न चुकता रोज तुमच्या पादुकांची पूजा करतो बरं. आणि दिगूला पूजेसाठी लागणारी सर्व फुलं मी आणून देतो बरं. दिगू, तुझी सेवा फुकट जाणार नाही, अजिबात नाही. मग काय दिगू शेठ, झिंगरोबाची किरपा झाली की नाही? अहो कृपा झालीच ना. कालच लग्न झालं, म्हणूनच तुम्हाला निरोप धाडला होता.
दिगू माणिक आशीर्वाद घ्या. हो. जय जिंगरोबा, सुखात राहा, आनंदात राहा. बाकी दिगू शेठ, तुम्ही पटापट मोठा निर्णय घेतलात. ही सुभेदारांची मानिक मोठी भाग्याची म्हणायची काय. बर का मानिक, यो दिगू आमचा सगळ्यात लाडका भक्त आहे. तेव्हा आता त्याची जीवापाड काळजी घ्यायची. तुमच्या मार्गातल्या काट्याची काळजी करायची नाही. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. बाबाजी महाराज, मार्गातल्या काट्यांची म्हणजे? मनोरमेश, सगळ्यात वाईट गोष्ट काय माहिती का तुला? नजरबाधा. नजरबाधा दडदाकट माणसाची बी अशी गत करते की त्याचा पार कोळसा होतो. सकू, खरंय ना? इकडे समोर ये. बस तिथं पाटावर. अगं बाबाजी महाराज काय म्हणतायत ऐकू येत नाही का तुला? पाटावर बस. हे बघ सखू, तुझ्या गुणांमुळे तू दिगूवरचा तुझा अधिकार आधीच गमावलेला आहे. आता दिगू आणि मानिक यांच्या संसारामध्ये तू डावळाडावळ करायची नाही. विठुराया, विठुराया, मला सहन करण्याचं बळ दे. सखूची नजर लागाय नको म्हणून आम्हाला काही उपाय करावे लागतील. करा बाबाजी महाराज, तुम्ही सर्व साक्षी आहात. जे जे म्हणून विधी तुम्हाला वाटतील ते तुम्ही नक्की करा. बाबाजींनी असाच खूप छळ केलाय माझा, पण त्यावेळी आहो माझ्या सोबत असायचे. आहोंचा खूप मोठा आधार होता, पण आज आहोच विधी करायला सांगताय. काय म्हणू? रेम रेम क्लेम रेम स्वाहा. 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 Swaha. Klem rem swaha. Klem rem swaha. जय जिंगरोबा. जय गुरु जिंगरोबा. गुरु जिंगरोबा, या सकूमध्ये काही वाईट शक्ती असेल, दुष्ट शक्ती असेल, पिशाच शक्ती असेल तर ती नष्ट कर. या नव्या नवरा नवरीवर या अवदसेची नजर पडू नये, हिची नजर लागू नये.
हिच्यामध्ये काय बी पिशाच असतील, भूत असतील, हाडळे असतील, दुष्ट शक्ती असतील, त्या समजा नष्ट कर. जय जिंगरोबा. Rim klim rim swaha. Rim klim rim swaha. कॉली कुठं आहे? याची कॉली कुठं आहे? ती खोली बी मंत्रवून टाकतो न्या. धाव मला हे पोरे, खोली धाव तुझी. मनोरम्या चाल. उठ ग. उठ. Rim klim rim swaha. ते बाळातले कागद मिळले का नाही? मी शोधतेय पण नाही मिळाले अजून. बाबाजी महाराज, ही खोटारडी आहे, लबाडी करतीये. बाबाजी महाराज, खरं बोले, खरं बोल, नाहीतर ही दोरी आवळण आणि तुझा गळा दाबून टाकीन, जीव घेईन तुझा. खरं बोल. अहो मी 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 खरंच सांगतेय, मला त्या कागदांबद्दल काही माहित नाहीये. आणि बरीच वर्ष मी या खोलीत नव्हते. काय एक ध्यानात घे बघ, जवळ ती कागद आम्हाला मिळत नाहीत तवर तुझा असा छळ चालू राहील. या घराचं कल्याण होऊ नये म्हणून तुला लपवून ठेवलेत ना ते कागद. हा बोल बोल बोल. हे सखो, हे बघ, ते कागद मिळले ना तर या घराचं भलंच होणार आहे, कल्याण होणार आहे, कळलं ना? याच्यावरचं संकट टळल आणि तू बी सुखी होशील. मग मी दिगूला स्वतः आदेश देईन, मग तो तुझा पत्नी म्हणून स्वीकार करीन. या घरातली ज्येष्ठ सून होशील तू, कळलं काय सगू? हा, सबूत देतो आम्ही, सबूत देतो तुला. कागद देते, कागद दे. मी शपथेवर सांगते, त्या कागदांबद्दल मला खरंच काही माहित नाहीये. आणि कोणाच्या आदेशावर, जबरदस्तीने नाही तर सासूबाईंनी स्वतःहून माझा सून म्हणून स्वीकार करावा. आणि अहोंनी प्रेमाने मला पत्नी म्हणून स्वीकारावं. आणि जर तसं झालं ना तर माझा जन्म सार्थकी लागेल असं मला वाटेल. ही लईच धूर्त आहे. कागद नक्कीच हिच्याकडेच आहेत आणि ते मिळेपर्यंत या सखूला जिद्दी ठेवावंच लागणार आहे. हो, सखूच्या खोलीत बाबाजी काय करत असतील? काही नाही गाई, बिचाऱ्या वहिनींचा छळ सुरू असणार. ए तू गप्प बस, नाही तर तुझ्या तोंडात त्यांना बोळा कोमेन. असं काय बोललास तर? अरे कशाला आग लावतोयस? हे बघ, जे दिसतं ना ते आपण फक्त बघत राहायचं. वारा ज्या दिशेला जातोय तिथे फक्त आपण जायचं. अहो, पण खरंच सखूमध्ये दुष्ट शक्ती असेल का? का नाही आई,
दुष्टशक्ती असेलच ना, तर ती या बाबाजी महाराजांमध्ये. अगं सखू वहिनी तर गरीब गाय आहेत. हे सगळे लोक तिचा विनाकारण छळ करतात. अरे काय चाललंय तुझं? तू जा आतमध्ये, नाहीतर काहीतरी करशील. चल जा आतमध्ये. या महाराज बसा. दिगू, त्या सकूचा पुरता बंदोबस्त केलाय आम्ही. आता काळजी करायचं काही काम नाही. बाबाजी महाराज, एक विचारू का? हा, नाही म्हणजे तुमच्या आणि गुरु झिंगरोबांच्या आशीर्वादानं लक्ष्मीच्या पावलानं घरात सून आले, तेव्हा घरात काही कुळाचार करायची इच्छा आहे. घरात देवीचा गोंधळ करावा असं वाटतंय. तुमची परवानगी आहे का? हा, कुळाचार आणि गोंधळ याला आमचा काय बी विरोध नाही. आमचे नियम कडक आहेत, ते फक्त त्या इट्टलासाठी. काही बी झालं तरी त्या इट्टलाचं नाव कोणी घ्यायचं नाही. बाबाजी महाराज, आपले आदेश पाळणं आमचं आद्य कर्तव्य आहे आणि आम्ही सर्वजण मिळून ते पाळतो. हो की नाही वहिनी? करा, तुम्हाला गोंधळ घालायचा आहे घाला. दिगू, माणिक, आता तुम्ही जोड्यानं जिंगरोबाच्या दर्शनाला जा. आणि हा, त्या सुभेदाराचे बी आशीर्वाद घ्या. जराशा कारणावरनं थैथयाट करतो तो. अगोदर त्याला शांत करा. काय? हो बाबाजी महाराज. जय जिंगरोबा. सावकार, मी जरा बोलू का? नाही नको, आता नको. मी काम करू की नको? ओरडू नका ना. बाबाजी महाराज म्हणाले त्याप्रमाणे आई बाबांचे आशीर्वाद घ्यायला जायला हवं ना आपल्याला. अगं हो, पण मग हातातली कामं सोडून लगेच जायला हवं का? नंतर बघूया. सावकार, हसू काय करताय? चला ना. मी लगेच जाणार नाही माणिक. मला गळ घालू नकोस. आणि हे बघ, विसरू नकोस, तू मला तुझ्या मनाप्रमाणे चालायला लावायचं नाहीस. तुला माझ्या मर्जीप्रमाणे चालावं लागेल, कळलं? ओरडताय कशाला बाबाजी? महाराज लगेच धावत जाऊन तुझ्या आई वडिलांच्या पाया पडा असं म्हणाले का? नाही ना. मला काम करू दे. तू निघ इथून, जा. माझ्या कानाशी बुणबुण करू नकोस. ये आणि इकडे ये. ठेव इथे. ठेव. काय ग, काय झालं? जमत नाही? अंगात जोर नाही? उपाशी ठेवते का मी तुला? सासूबाई, सासूबाई. अगं बाई, काय झालं? सावकार ओरडले मला, चिडले माझ्यावर. का? तू काही चिडण्यासारखं केलंयस का? या सकूचं नाव घेऊन काही बोलली आहेस का त्याच्याशी? ए बाई, तुझा नवरा तूच सांभाळ. ही जुनी जळमट संसारात आणूच नकोस. नाही हो सासूबाई, मी कशाला हिचा विषय काढेन. पण बाबाजी महाराज म्हणाले ना की आई बाबांचा आशीर्वाद घेऊन या, म्हणून मी म्हंटल की जाऊन येऊया का. तर म्हणाले की बाबाजी महाराजांनी आत्ताच्या आत्ता नाही जायला सांगितलंय. तुम्हीच सांगा, आई बाबांना कधी कळणार?
आणि जर का अजून उशीर केला तर त्यांना दुःख नाही का होणार? अगं तू त्यात रडायला काय झालं? रडू नकोस बघू. दिगू ऐकेल. हा ए सखू, तू जा. त्याला म्हणावं आजच सुभेदारांच्या घरी जायचंय. जा. मी सांगू? मग कोण सांगणार? काय ग तू? साधं तुला पोतं उचलता येत नाही, त्या दिगूची समजूत काढता येत नाही, मी तुला कशाला घरात ठेवू? अहो पण ते मला बघून किती चिडतात. साधी डोळ्यासमोर पण नको असते मी त्यांना. ते माझं कसं ऐकतील? त्याला कसं समजवायचं ना हे तुझं तू बघ. पण दिगूला सुभेदारांकडे जायला तयार करायचंस, कळलं? बोल त्याच्याशी. जा. अगं जा ना. अगं अगं रडू नकोस ग माणिक. गेले ना ती सखू. ऐकेल हा दिगू ऐकेल. आता काय, तू काहीतरी काम शोधून येतेसच ना? आता काय काम आहे? तुम्ही बाबाजी महाराजांचा आदेश पण नाही ऐकणार? ए काहीतरी बोलू नकोस तू. आणि काय ग, आता तू मला समज देणार? अजिबात नाही. पण माणिक काही म्हणाली का तुला? हे बघ, कधी कुठे जावं आणि मी कुठे जाऊ नये हे माझं मी ठरवीन. त्यासाठी तू आली असशील ना तर लगेच निघ. ऐकू येत नाहीये का तुला? सुभेदारांकडे मी मला वाटेल तेव्हा जाईन. अहो पण वेळ निघून गेल्यावर जाऊन काय साध्य होणार आहे? आता तू मला अक्कल शिकवणार का? तू नाही हो. पण तुमचं लग्न झालंय ही बातमी फार काळ लपून राहील का? आणि जर सुभेदार काकांना ही बातमी दुसरीकडून कळली तर त्यांना वाईट नाही का वाटणार? अहो मुलीचे आई वडील आहेत ते माझे उमाई अप्पा असतील ना तसेच. अहो त्यांनी या लग्नासाठी इतकी वर्ष वाट पाहिली आणि त्यांच्याच मुलीचं लग्न झालेलं त्यांना कळू नये. हे विचित्र नाहीये का? म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आले होते. तुम्ही सुभेदार काकांना भेटायला आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला लगेच जायला हवं. तुझी हिम्मत ना फार वाढत चालली. निघ निघ. थांब जरा. मी आजच सुभेदारांकडे जाईन, पण एका अटीवर. अट? कोणती अट? तुलाही आमच्या बरोबर सुभेदारांकडे यावं लागेल, पण कामवाली म्हणून. कामवाली म्हणून. कामवाली म्हणून.